दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। उरण तालुक्याच्या पूर्व भागातील कोपरोली गावाजवळील ग्लोबिकॉन कंटेनर यार्डमध्ये दिनांक 17 जुलै रोजी घडलेली घटना लोकांच्या जीवाशी खेळ करणारी ठरली। एका कंटेनरला आग लागून त्यातून प्रचंड धूर बाहेर पडल्याने संपूर्ण परिसर पांढऱ्या धुराने भरून गेला होता। या विषारी धुराचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला। अनेकांना उलट्या, मळमळ, चक्कर आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। ही घटना घडत असताना प्रशासनाचा, अग्निशमन दलाचा किंवा पोलीस विभागाचा कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। गेल्या काही वर्षांपासून उरण तालुक्यात बेकायदा कंटेनर बिनधास्तपणे धोकादायक साहित्य साठवत आहेत। विशेषतः हजार्डस सारख्या जीवघेण्या रसायनांचे कंटेनर कोणत्याही परवानगीशिवाय आणि सुरक्षेशिवाय उभे राहतात। यामागे हफ्ता संस्कृतीचे जाळे असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। या घटनेवर जबाबदार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आम्हाला याची काहीही माहिती नाही अशी थंड प्रतिक्रिया मिळाली। यावरून प्रशासनाची उदासीनता आणि दुर्लक्ष स्पष्ट होते। ग्लोबिकॉनचे मालक जेकब थॉमस यांनी तो लिथियमचा कंटेनर होता, विशेष काही घडलं नाही असा दावा केला, पण प्रत्यक्षात नागरिकांना उलट्या, चक्कर, श्वास घ्यायला त्रास अशा गंभीर लक्षणांचा सामना करावा लागला। ही घटना अपघात नसून एका बेजबाबदार, भ्रष्ट आणि निष्क्रिय व्यवस्थेचं लक्षण आहे। जर अशी स्थिती पुढेही चालू राहिली तर उरणकर जनतेवर गंभीर आरोग्य संकट ओढवण्याची शक्यता असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी घनश्याम कडू, उरण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।